सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय. हे टकलं काय म्हणतंय बघा. महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज. आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी. आणि मोहसिन खान का मोहीन खान नाव आहे बहुतेक त्याचं, त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून काही नीच प्रवृत्तीच्या लोकांना वाटत असेल की आपण खूप मोठं काम केलं, त्याच्या माध्यमातून त्यांना TRP आणि प्रसिद्धी मिळाली. पण त्यांना हे सांगावंसं वाटतंय, अरे जातीवाद्यांनो, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची एवढी अलर्जी काय? का तुमच्या पोटात दुखतंय का? अरे मला सांगा, त्या महापुरुषांनी जीवाचं रान केलं, आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही, नडले ह्या राज्यासाठी, ह्या देशासाठी आपलं कर्तृत्व सिद्ध करून आज जे तुम्ही बोलायचं स्वातंत्र्य मिळाले ना तुम्हाला, ते त्यांच्यामुळे आहे. तुम्हाला जगण्याचा अधिकार मिळालाय त्या महापुरुषांमुळे आहे. हे विसरू नका. आपल्या डोक्यावरती जे 4 केस आहेत ना, ते 4 केस नीट ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी अजूनही आहेत. ती 4 केस राहिलेत ना डोक्यावरती, ती काढायला आम्हाला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे त्या महापुरुषांचं नाव घेताना आपली लायकी नीट ओळखावी. सगळ्याच लोकांना सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे जे महापुरुष आहेत, ज्या भारत देश घडवण्यासाठी त्यांचं योगदान आहे, त्या महापुरुषांबद्दल अपशब्द वापरताना प्रत्येकाने आपली लायकी विसरू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान, जय शिवराय.